नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. सुपेकर यांच्यावर आता एक नवा आरोप झालाय. 550 कोटी मागितले गेल्याचा आरोप आहे. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया. सुरुवातीला जालिंदर सुपेकर यांच्यावर 6 मोठे आरोप. 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकर यांनी धमकावून 550 कोटी रुपये मागितले. अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप. तर सुपेकरांचे कॉल डिटेल्स तपासा, गायकवाडांच्या वकिलांची मागणी. त्यांनी एक विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना बोलवून त्यांना तिथं धमकावलं. तुझ्याकडे 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, हे सगळं प्रकरण मी तुला सॉर्ट आउट करून देतो, मला 550 कोटी रुपये दे. गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ, मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही यशस्वी. सुपेकर यांनी कैदेतील 550 कोटी मागितलेल्या गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखे यांचा आरोप. जो शारीरिक मानसिक अतिशय पार्श्वी म्हणजे क्रूरपणानं माझ्या मुलीचा छळ झाला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि परमेश्वरावर न्याय देवतेवर विश्वास आहे. परत एकदा सांगतो. जालिंदर सुपेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांनी लिहिलेलं पत्र व्हायरल. शरद पवारांच्या जीवाला धोका असल्यानं गायकवाड दुसऱ्या जेलमध्ये. 2023ला सुपेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेलं पत्र व्हायरल. जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाण यांचं प्रमोशन झालं का अशी चर्चा. पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. दिवाळी फराळात सुपेकर यांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची जवळपास 5 कोटींची काजू कतली खायला घातली. मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही. राजू शेट्टींचा सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप. महाराष्ट्रातली जी कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू राशन खरेदी केलं जातं त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. तर या दोघांनी मिळून खरेदीमध्ये हा मोठा घोटाळा केलेला आहे. अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, बजरंग देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करा. पुण्याचे भाजप शहर उपाध्यक्ष सुधीर आल्हाट यांची मागणी. गायकवाड कुटुंबाच्या चौकशी दरम्यान या 4 अधिकाऱ्यांनी घरातून 15 कोटींची चोरी केल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी. गृहविभागानं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांना निलंबित करत त्यांची चौकशी करावी. सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमानिया यांची मागणी. सुपेकर असो, त्यांचे मेहुणे असो, की अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सस्पेंड करून त्यांची चौकशी करायला हवी. तरच पोलीस डिपार्टमेंटमध्ये हा एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की असा भ्रष्टाचार कोणी करू शकत नाही. येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारी हगवण्याची माणसं. प्रशांत येळवंडेचा जेसीबी जप्त केला नाही, इंडसइंड बँकेकडून स्पष्ट. जेसीबीचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी 3घांना अटक. अटकेत असणाऱ्या 3ही आरोपींनी इंडसइंड बँकेचे एजंट असल्याचं भासवलं होतं. पुण्यात नवीन पिस्तूल परवाना देण्यासाठी ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज रद्द. वैष्णवी हगवणे प्रकरणातील शस्त्र परवाना वादामुळे खबरदारी.